म्हणजे सुरुवातीचा कल काही ठिकाणी दिग्गजांना धक्का मिळताना आपल्याला इथे बघायला मिळतो. काही ठिकाणी आपण बघायला गेलं तर अनंत गीते आघाडीवरती आहेत, म्हणजे सुनील तटकरे पिछाडीवरती आहेत. अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत सध्या ते. यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख 1498 मतांनी आघाडीवरती तिथे आहेत. हा एक मतदारसंघ खूप महत्त्वाचा होता. इथेही खूप इंटरनल फाईट तुमच्यात तिथे बघायला मिळते. भावना गवळी नक्की काय केलंय या निकालांमधून कळेल, त्याच्याबद्दल आपण बोलूच यानंतर. भावना गवळी नाराज होत्यात, त्यांना झाशी सोडायची नव्हती. त्यांनी म्हटलं होतं मैं मेरी झाशी छोडूंगी नाही. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत 146 मतांनी आघाडी होत, म्हणजे हे सुरुवातीचं हे पोस्टलच असणारच आहे. अरविंद सावंत इथेही शिवसेना विरुद्ध शिवसेना, यामिनी जाधव त्यांच्या समोर आहेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची तिथे आघाडी आहे. हे आतापर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाच्या काय काय गोष्टी आहेत, कोण आघाडीवरती आहेत. जालन्यातून भाजपचे रावसाहेब दानवे आघाडीवरती आहेत. बाकी तिकडे जग इकडचं तिकडं रावसाहेब दानवे आपली जागेवर त्या काही हालत नाहीत. रावसाहेब ते तिथे त्यांचं तिथे आपलं प्राबल्य त्यांचं नेहमीच कायम राहिलं. अनेकांना वाटत होतं की आज धक्का बसेल, पण नाही. नारायण राणे कमबॅक म्हणता येईल त्यांच्यासाठी. आपण सध्या 700 आघाडीवरती बऱ्याच दिवसांनी ते निवडणूक तिथे लढत होते. स्वतः नारायण राणे भाजपच्या चिन्हावरती तिथे लढत होते. 2 पराभव त्यांना स्वतःचा पराभव, मुलाचा पराभव, निवडणुकीत पराभव. इतक्या सगळ्या पराभवानंतर नारायण राणे पुन्हा एकदा मैदानात, आणि सुरुवातीला तरी आघाडी आहे त्यांची. नंदुरबार मध्ये आता मला अजूनही या आकड्यांबद्दल मला शंका आहे. आपण हे आकडे तपासून पुन्हा बघूया. 19,000 मतांची आघाडी एवढ्याच लवकर असणं शक्य नाही होतं, पण आता हे जे आकडे येतात आपल्याकडे, अजून काहीतरी आपला हा भोगा वाजला आहे. राज्यात 44 जागांचे कल हाती आलेले आहेत. महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर आपण बघतोय. राज्यामध्ये 44 जागांचे कल हाती आलेले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते. प्रत्येक आघाडीनं 22 जागांवर आघाडी घेतलेली आहे. महाराष्ट्रात एकमेव राज्य असं म्हणत होतं की जिथे खूप टफ फाईट होणार असं अपेक्षित केलं, तसं होतही. म्हणजे अनिश्चितता होतीच ना, कारण हे 2 पक्ष फुटले, राष्ट्रवादी आणि शिवसेना. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेची ताकद किती आणि शरद पवार अजित पवारांची ताकद किती हे पहिल्यांदाच दिसणार आहे. आणि या सगळ्यामध्ये एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला भाजप, हे तशा अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामुळे पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण सर बघूया. बीड मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे पिछाडीवर गेलेले आहेत. शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. बजरंग सोनावणेंना केज आणि गेवराई मधील आघाडी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बीड मधनं एक ब्रेकिंग बातमी. पण केज आणि गेवराई असाही हा बजरंग सोनावणेंसाठी ते उमेदवार त्यांनी विधानसभा गेवराईत नाही घेतले, ते लढले ते कुठून तरी त्या भागात ना, त्या भागात त्यांचं प्राबल्य. मी एकदा 10 लढले. आता भारती पवारांनी आघाडी घेतली खरं तर इथे, म्हणजे हा मगाशी आता हे सुरू राहणार. पण ही एक लढत खूप टफ होणार आहे आपल्यासाठी, जिथे आपण बघणार आहोत दिंडोरीतनं. तिथे झिरवाळ साहेब काय करतात त्याच्यावर बरंच अनेक ठिकाणी कोण कुठे काय काय करतात. मग तुम्हाला म्हणतात भावना गवळी काय करतात, ही भूमिका तिथे महत्वाची आहे. आता हे बघा, रायगड मधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आता आघाडीवर गेलेले आहेत. अनंत गीते रायगड मधून आता पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी बातमी रायगड मधून येते, सुनील तटकरेंनी आघाडी घेतलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला निष्कर्ष काढू नका म्हणतो. त्यासाठी महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली त्याच्यामुळे मतदार पण ओपनली येत नव्हते बाहेर, की सांगत नव्हते की आम्ही कुठे आहोत. या निवडणुकीमध्ये ऍक्च्युअली पिक्चर बाहेर येणार आहे की कोण कुठे आहे आणि कोणाच्या मनात कोणाबद्दल काय आहे. पक्ष किती त्यावेळेस तुम्ही, आम्ही काल सहज पक्ष मोजत होतो. म्हणजे 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 भाजप, 1 काँग्रेस, आणि आपण म्हणतो तसं वंचित आणि कोंडी लावण्यासाठी आपल्याकडे मनसे सुद्धा इथे 8 पक्ष इथे तुमच्याकडे ऑफिशियली. 2 ठाकरे, 2 पवार, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना. आणि पहिलाच कल असा आहे रायगडचा जो अजित पवारांच्या गटासाठी दिलासादायक आहे. पहिलाच कल रायगड. अजित पवारांसाठी ऍटलीस्ट पहिला उमेदवार त्यांचा आघाडीवरती दिसतो. त्यानंतर साताऱ्यामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले हे पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. साताऱ्यामधनं एक ब्रेकिंग बातमी आहे, उदयनराजे पिछाडीवर गेलेले आहेत. पहिल्या कलांमध्ये पोस्टलमध्ये उदयनराजे हे आघाडीवर होते, मात्र आता साताऱ्यामध्ये उदयनराजे पिछाडीवर गेले. हा प्रश्न मला म्हणजे या निवडणुकांमध्ये राम शिंदेना जायचं थोड्यात आपल्यासोबत थोडाच वेळात, पण त्यांच्याकडे महत्त्वाचे 2-3 प्रश्न राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे जाणून घेणं गरजेचं आहे. या निवडणुकांना मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी होती, जसं आपण मगाशी विषय आपला सुरू होता. बीडबद्दल आपण बोलत असताना राज्यभरातही अनेक ठिकाणी असं म्हणतात की याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. तुम्हाला वाटतंय हा मुद्दा कुठेतरी प्लेइंग अ रोल या सगळ्या गोष्टींमध्ये? मला असं वाटतं की हा मुद्दा महाविकास आघाडीकडून करण्याचा प्रयत्न केला, परंतु
मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकूणच सरकारने त्या मागण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक राहिलं. त्यामुळे ओबीसींचे जे कुणबी दाखले देणं आवश्यक होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये मिशन मोडवरती घेऊन त्यांना दाखले देखील दिले आणि 10% जे आरक्षण आहे त्याचं विशेष अधिवेशन देखील बोलवलं. म्हणून तो मुद्दा बऱ्यापैकी महायुतीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु एकूणच ते रुमर्स, आंदोलन, उपोषण जरांगे पाटलांचं त्याच्या माध्यमातून हा विषय चर्चेचा राहिला आणि निश्चित स्वरूपामध्ये महाविकास आघाडीने तो मुद्दा इनकॅश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळंच निश्चित स्वरूपामध्ये त्याचा इम्पॅक्ट जाणवतो. पण तरी पण हे जे कृती केलेली महायुती सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारने, तर मला वाटतं ही सकारात्मक आहे. आणि तरुण होतकरू जो मराठा समाजाचा सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांना ह्याची जाणीव आहे की हा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी कधी केव्हा असा निर्णय